हॅलो, हॅलो, गुड मॉर्निंग. वेलकम टू सॉफ्ट डेज डायरी बाय कल्याणी. आणि मी सकाळी माझा सुंदर मुखडा घेऊन आलेली आहे. हां, तर माझा सुंदर मुखडा मी फ्लेक्स करताना आणि आज दिवाळीचा पहिला दिवस आहे. सो सगळ्यांना हॅपी दिवाळी. मी 5 वाजता उठले अंघोळ करायला आणि हे आहे मोती साबण आणि उठणं. अंघोळ करायला सकाळी उशीर झाला आणि मग मी माझी सुंदर रांगोळी काढली. सुंदर? शी! थू! ओके, मस्त आहे. आय नो. आणि हे आहेत माझी रांगोळी. इतकी घाण रांगोळी मी माझ्या जन्मभरात कधी नव्हती काढली. कारण की येत नाही ती अलग बात आहे. आणि हे आमच्या घरातल्यांनी रांगोळीचे कलरच्या ऐवजी रंगपंचमीचे कलर आणले. आता ह्या कलरनी मी रांगोळी काढू की रंगपंचमी खेळू? तरी पण मी त्याच्यात व्हाईट रांगोळी मिक्स करून त्याला कसं तरी केलंय, पण ती तरीही पडत नव्हती. आणि खालची जमीन लादी का नाही इथे? लादी असली असती तर किती मस्त रांगोळी आली असती. बट ठीक आहे, माझ्या रांगोळीला कोणी नाव नाही ठेवायची. मस्त दिसते माझी रांगोळी. एकदम माझ्यासारखी सुंदर. आणि हा आहे माझा आउटफिट. साडी. आय जस्ट लव्ह वेअरिंग साडी. तो पण माझा फेव्हरेट कलर नाही आहे. व्हाईट आहे असं माझा फेव्हरेट कलर, तरी पण तुम्ही म्हणू शकता पिंक. आणि हा माझा सुंदर मुखडा. वॉव! नं नंतर आम्ही मंदिरात गेलेलो. मी तिथे पण विसरले व्हिडिओ काढायची. आय एम जस्ट अ भुलक्कड आणि नंतर मग आम्ही रिक्षातनं आलो आणि हा माझा रिक्षामधला एकदम फडतूस लूक. आणि मी विंडोच्या तिथे बसलेली माझी झाकणीसारखी मम्मीचं ओपिनियन घेऊन केस सोडलेली आणि ती केस लाइक जुल्फे उड़ी उड़ न सकी, जुल्फे आकर मेरे गालों को छूने लगी. ओ जुल्फे उडी, जुल्फे उडी. ओह, हे सॉन्ग मस्त आहे ना, रिटन बाय द कल्याणी. आणि हे आम्ही रस्त्यावर चालतोय भर उन्हात 2 टकली काळं तोंड घेऊन भर उन्हात. आणि मग आम्हाला खायचं सुचलं म्हणून आम्ही गेलो खायला. कारण की इट इज मस्ट. खाल्ल्याशिवाय आम्ही कधीच घरात येत नाही. फुकटचा पैसा उडवायला नको. आणि आम्ही घेतलेली शेवपुरी आणि स्प्राईट. आणि हा आमचा संध्याकाळचा लूक. मम्मीनी एकदम दिवाळी माहोल केलेला. एकदम असं मस्त. जस्ट लुक ॲट धिस. आणि मग ह्या रांगोळीची इतकी घाण घातलेली ना कुत्र्यांनी. पण मी हुशार आहे वॉव! मग मी त्याच्यात माझी बोटं घालून ते गोल राउंड करून त्याला असं काहीतरी केलं आणि मग मी खाते इथे. तुम्ही पण या दिवाळीचा फराळ करायला. ओके, बाय. लाईक, सबस्क्राईब करा. माझा सुंदर आवाज आणि सुंदर मुखडा आवडला असेल तर.